यंदा 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आहे दीप अमावस्या। शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचं पूजन कसं करावं, या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समई, पंती, निरंजन सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे। आपल्या घरामध्ये जेवढ्या प्रकारचे दिवे असतील, मग समई असतील, निरंजन असतील, लामण दिवे असतील, गोल प्रकारचे दिवे असतील, पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे, जे काही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे, त्याचबरोबर नवरात्रीतील दगडी दिवे, सगळ्या दिव्यांना काढायचं, स्वच्छ करायचं। कारण इथून पुढे आता खरी सणावारांना सुरुवात झालेली असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चेमध्ये लागतात। तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे, छानपैकी त्यांना घासून काढायचं, धुवायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी, म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही दिवे तिथे ठेवायचे आहेत। त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्या। छान पाट मांडा, पाटावरती नवीन वस्त्र अंतरा, बाजूला रांगोळी काढून घ्या व प्रत्येक दिव्याखाली तांदूळ, हळद कुंकू, अक्षदा असं अर्पण करा आणि त्या तांदळावर मग तो दिवा ठेवायचा आहे। तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता। दिवा असाच खाली ठेवू नका, दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे। खाली तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहेत। या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला 2 वात करून, एक वात आपण जसं बनवतो 2 लांब वाती घेऊन एक वात बनवायची, त्याला जोडवात असं म्हणतात। तर या जोडवाती असाव्यात, कारण जीवाशिवाच्या एकरूपतेचं आणि अद्वैत्याचं हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोड सलामत राहावा म्हणजे जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो, अशी त्यामागची देखील एक म्हण आहे। म्हणजे त्यामागचं एक कारण आहे आणि तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो, हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे। तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये घ्या। तेल हे शक्यतो तिळाचं घ्या, जर तिळाचं तेल नसेल तर इतर कोणतं तेल असेल तर ते घाला। सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा। पश्चिमेकडे आलं, उत्तरेकडे आलं तरी चालेल, पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे। दक्षिणेला या पूजेमध्ये जे काही दिवे आहेत त्यांचं तोंड येणार नाही, याची मात्र काळजी घ्यायची आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो आणि त्यामुळं आपल्या उजव्या हातात 2 विड्याची पानं तयार ठेवायची, त्यावर थोड्याशा अक्षदा, तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता, किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालू शकतं। सुरुवातीला पाटावरती गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं। त्यानंतर मग जे काही दिवे आहेत ते दिवे हळदी कुंकू लावून घेतले तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती लावून घ्यायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे। त्यानंतर दुर्वा, आघाडा, फुलं हे सगळं अर्पण करायचं। त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं। जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्हाला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल। सगळ्या दिव्यांना जमत असेल तर सगळ्या दिव्यांना तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता। आता बघा, या ठिकाणी आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा केली, दिव्यांना सगळ्या गोष्टी अर्पण केल्या। त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं। वस्त्रमाळ कधीही एक हळदीने आणि एक कुंकवाने रंगवलेली असते, अशीच वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची आहे आणि दिव्यांची छान आरास सजवायची। दिव्यांची सेपरेट अशी छान पाटावर किंवा चौरंगावर पूजा करा। त्यानंतर या दीप अमावस्येला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे। या दिवशी मी तुम्हाला सांगेन की दुर्वांना देखील महत्त्व आहे। आघाड्याची पानं सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकता। दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं, जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंती असं म्हणतो। आता नैवेद्यामध्ये बघा, दूध आणि साखर किंवा तुम्ही दूध आणि गूळ किंवा लाह्या, बत्तासे, पेढे, फळे या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता। आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे, त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा। नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे। हात जोडून शुभं करोती कल्याणम म्हणावी। आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा आहे। अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही दिव्यांची पूजा जी आहे ती करायची आहे। आता तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वात खडी साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते, हे नेहमी लक्षात ठेवा। आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे, अशी दिव्यांसमोर
उभं राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर दिव्यांची आरती आणि दिव्यांची नामावलीसुद्धा म्हणायची आहे. तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती देईन. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा हा कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. तर कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी घालून त्यामध्ये त्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घट्ट मळून घ्यायचं आणि त्याचा एकमुखी दिवा हा बनवायचा आहे. जर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही या कणकेचे या प्रकारे दिवे बनवू शकता. एकमुखी दिवे आता हे जे आहेत ते तुम्ही 5, 7, 9, 11 याप्रमाणे दिवे बनवू शकता. आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. यामध्ये फुलवात लावायची असते, कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही. बघा, मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल मनुष्याला ओवाळण्यासाठी तर तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाचा निरंजन ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीही ओवाळायचं नाही. तर बघा, म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे, कारण आपण अग्निदेवतेचं या ठिकाणी पूजन करणार आहोत. आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची. ती कहाणी मी तुम्हाला देत आहे. ही कहाणी ऐकल्याशिवाय दिव्यांची आपली ही दीप अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही. कहाणी ऐकून झाल्यावर आपली पूजा पूर्ण होते. जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकता. ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला परत त्या दिव्यांमध्ये तेल घालून तुम्ही तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आणि परत ते दिवे प्रज्वलित करायचे. हळदी कुंकू वाहून परत एकदा नमस्कार करायचा आहे. दीप अमावस्येला संध्याकाळी शुभं करोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण करायचं असतं. जसं आपण मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मुलांना पाठावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षदा कपाळी लावतो आणि त्यानंतर ओवाळतो, त्यानंतर कोणता तरी एखादा गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये देतो, अशाच प्रकारे घरातील मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपण त्यांची पूजा करायची आहे, म्हणजेच त्यांचं औक्षण करायचं आहे. कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात. मुली वंशाची पंथी असते असं म्हटलं जातं आणि मुलं हे वंशाचे दिवे असतात. म्हणून आपल्या वंशाची वृद्धी होते. तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातील मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल व लांब वात टाकून या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं असतं. तूप टाकायचं नाही. बघा, हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करावी, अशी एक प्रार्थना, क्षमा प्रार्थना आपल्याला करून प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते. कारण बघा, आपण माणूस आहोत तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे. आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर सगळी फुलं निर्माल्यामध्ये टाकायची. जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे किंवा तुमच्या घरातील सर्व कुटुंबातील सर्व व्यक्तींना तुम्ही हा खायला द्यायचा आहे शक्यतो. आणि हो, दिवे जे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागीच ठेवून द्यायचे आहेत.
जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वात काढून घ्यायचे आणि ते दिवे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यातल्या वाती काढून घ्यायच्या आणि ते दिवे खाल्ले तरी सुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभं करोती कल्याणम ही प्रार्थना आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आता आषाढी अमावस्येला 2026चा आपण शुभ मुहूर्त पाहणार आहोत. कोणत्या वेळेत आहे ते पाहूया. तर बघा, अमावस्येची सुरुवात ही 11 तारखेला उत्तरात्री 1:53 सुरू होऊन अमावस्येची समाप्ती ही 12 ऑगस्टला उत्तरात्री 11:06 होते. उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे 12 ऑगस्ट 2026ला आणि त्यामुळं 12 ऑगस्टला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा तुम्हाला घरातच करायची आहे. तसंच या दिवशी उपवास ठेवल्यानं मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असं देखील मानलं जातं. या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांत होतं असं सांगितलं जातं. तसंच या दिवशी केळी, पिंपळ, लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं जातं. तसंच महिला आषाढी अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. गरुड पुराणानुसार ते आषाढ अमावस्येचं व्रत करतात, पूजा करतात, दान करतात. त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापापासून मुक्त केलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटसुद्धा दूर होतात. तर मैत्रिणींनो, उपाय क्रमांक 1 तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. दिवा लावताना त्यात लवंगही टाका आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप आवर्जून करावा आणि यामुळं आपला पितृदोष दूर होतो. यानंतर उपाय क्रमांक 2 भगवान शिवांची पूजा करा. या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दही यानं अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या दिवशी 108 वेळा आवर्जून करा. यानंतर नंबर 3 कुत्र्याला पोळी घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यानं सगळे रोग दूर होतात आणि जीवनामधील जी काही संकट आहेत ती सुद्धा नाहीशी होतात आणि पितृदोष देखील कमी होतो. उपाय क्रमांक 4 चौथा उपाय आहे माशांना पिठाचे गोळे खायला द्या. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणं शुभ मानलं जातं. असं केल्यानं पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदते. तर ही पूजा केल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी भरभरून येत असते. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी आहे ते आपल्या आयुष्यातला अंधार हा निघून जातो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.